अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी लक्षवेधीचं उत्तर सकारात्मक दिलं असलं तरी अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटीची मुख्यमंत्र्यांनी दिलं, आत्ताच दिलं, जे रडार दैसर चेक नाका इकडे आहेत, ह्यामध्ये अध्यक्ष महोदय आज 5000 घरं ही जमीनदोस्त होऊन आज त्याचा पुनर्विकास होत नाहीये। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी व मुंबई महापालिका आयुक्त चहल साहेब यांचे आभार मानते की त्यांनी 2017ला केंद्रीय कॅबिनेट मध्ये घेतलेला निर्णय की एअरपोर्ट अथॉरिटीची जी दैसर येथील जागा ही MMRDA ला द्यायचा निर्णय घेतलेला होता, त्याबद्दल गेल्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या माझ्या लक्षवेधीला उत्तर देऊन सदरची जागा ही मुंबई महानगरपालिकेला देण्यात यावी व त्याचं रेडी रेकनर प्रमाणे जे शुल्क असेल ते मुंबई महानगरपालिकेने MMRDA ला द्यावे असा निर्णय घेतल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय एअरपोर्ट अथॉरिटीचे सचिव यांना आपलं पत्र सुद्धा पाठवलं, परंतु अध्यक्ष महोदय, जी जागा एअरपोर्ट अथॉरिटीने MMRDA ला 2017ला दिलेली आहे, स्पेसिफिक प्रश्न विचारा ताई, स्पेसिफिक प्रश्न विचारा, शेवटचा दिवस आहे आपल्याला, मोठा बिझनेस करायचा आहे, स्पेसिफिक विचारा। स्पेसिफिक प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय, कारण की ज्यांचं रेरामध्ये रजिस्ट्रेशन आहेत, ज्यांचे 18 माळे पूर्ण झालेले आहेत, परंतु वाढीव बांधकाम न केल्यामुळे ते ओसी घेऊन लोकांना पजेशन देऊ शकत नाहीयेत, त्याचप्रमाणे SRA ला जमीनदोस्त केलेल्या प्रकल्पाला परमिशन मिळत नाहीये, पुनर्विकासाला परमिशन मिळत नाही, तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विचारू इच्छिते की सरकार MMRDA ची जी जागा आहे ते BMC ला देण्यासाठी काय कारवाई करणार, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका रेडी रेकनर प्रमाणे पैसे भरून थीम पार्क करण्यासाठी आपण त्यांना परमिशन देणार का, आणि तिसरी, जोपर्यंत MMRDA ची जागा BMC ला हस्तांतरण होत नाही तोपर्यंत आपण SRA आणि मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग फॅक्टरीला नवीन परमिशन देण्यास सांगणार का। आणि चौथा प्रश्न की केंद्रीय कॅबिनेट मध्ये हा फक्त निर्णय घेण्यासाठी आपण केंद्रीय कॅबिनेटला मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विनंती करून लवकरात लवकर आमचा हा प्रश्न सोडवणार का। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताईंनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय त्या जवळजवळ 1553, 1554 ते 1568 मध्ये हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन इक्विपमेंट हे बसवलेलं असल्यामुळे या संपूर्ण उंचीला निर्बंध आलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रायव्हेट बिल्डिंग्स असू दे, SRA असू दे किंवा अन्य कुठच्या असू देत, आणि या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक सकारात्मक पत्र केंद्र शासनाला लिहिलेलं आहे आणि त्याला अल्टरनेट जागा देऊन ही अडचण दूर करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। सन्माननीय मनीषाताईंनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला की मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी पाठपुरावा करतील का, नक्कीच मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी पाठपुरावा करतील। स्वतः केंद्रीय मंत्री विमान उड्डाण मंत्री जे आहेत ज्योतिरादित्य सिंधिया साहेब त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री चर्चा करतील आणि हे काम मार्गी लावतील।